बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास. बातमी येते नांदेडमधून. नांदेड नागपूर राष्ट्रीय महामार्ग पेनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गेल्या 2 दिवसापासून बंद. महामार्गावर गाड्यांच्या लागल्या लांबच लांब रांगा. मागील 48 तासापासून पडणाऱ्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून हदगाव तालुक्यातून वाहणाऱ्या कयाधू व पेनगंगा दोन्ही नद्या ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे पुराचे पाणी नांदेड नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील पुलावरून वाहत असल्याने विदर्भाचा मराठवाड्याशी संपर्क तुटला आहे. गेल्या 2 दिवसापासून नांदेड नागपूर राष्ट्रीय महामार्ग बंद झाला. महामार्गावरील गोजेगाव जवळील पेनगंगा नदीवर पूल आल्यामुळे शेकडो वाहनांच्या 2 ते 3 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. हदगाव आगारातील सर्व बस सकाळी 10 वाजल्यापासून बंद ठेवण्यात आलेल्या असून नागपूर किंवा नांदेडकडून येणाऱ्या बाहेर जिल्ह्यातील बसेस सुद्धा आज सकाळपासूनच बंद होत्या. महामार्गावरील वाहतूक पुरामुळे बंद असली तरी सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून तालुक्यातील सर्वच बसेस हदगाव आगारातून बंद ठेवण्यात आल्या आहेत. पेनगंगेच्या पुराचे पाणी राष्ट्रीय महामार्गावरील पुलावरून गेल्यामुळे कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून हदगाव पोलीस स्टेशनच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आला आहे. तिथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया. नमस्कार, मी महेंद्र धोंगडे, महा 24 तास न्यूज मध्ये स्वागत आहे. नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून अतिवृष्टी चालू आहे आणि आपण आज आहोत विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारा हा राष्ट्रीय महामार्ग गेल्या 2 दिवसापासून बंद आहे. नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग आहे आणि या महामार्गावर आपण पाहू शकता बरेच प्रवासी सुद्धा रोखून पडले. आपल्या सोबत काही प्रवासी सुद्धा आहेत बोलण्यासाठी. काय सांगा? किल्ला ड्युटीला आहो, मात्र आज मी 2 दिवसापासून इथेच मुक्कामी आहो. त्याच्यामुळे मला ड्युटीलाही जायचं मला हे होऊन राहिले, त्रास होऊन राहिला, कारण हा मार्ग बंद असल्यामुळे. जर हा मार्ग लवकर सुरू झाला तर मला ड्युटीला जाता येईल, कारण मला राहणं माझं हदगावला आहे आणि त्याच्यामुळे मला ड्युटीला उंबरखेडला जाणं येणं करावं लागते. आणि ड्युटीला उंबरखेडला आहो, उंबरखेड BSNL ऑफिसला. आता आणखी काही प्रवासी आहेत. काय सांगाल? काय नाव आहे, कुठून आलात आणि इथं थांबलात कशाला? उमरखेडचे ठाकूर शोरूमवाले. आम्हाला नांदेडला काम होतं गाडीचं इंजिनचं, त्यामुळे आम्ही अटकलो. 2 दिवसापासून अटकलेलं. गेल्या 2 दिवसापासून पुराचं पाणी पुलावून जाते. तुम्ही 2 दिवसापासून अटकलेलं आहे. काही प्रवासी आहेत. काय सांगाल? गेल्या 2 दिवसापासून पुलावून पाणी जाते. खूप येण्या जाण्याची अडचण येत आहे शेतकऱ्याला. प्रवासी पण अडकलेला आहे तिकडे. विदर्भात इकडे मराठवाड्यात अडकले आहेत आणि मराठवाड्यात विदर्भामध्ये अडकलेले आहेत. खूप अडचण चालू आहे. आपण पाहू शकता गेल्या 2 दिवसापासून हा राष्ट्रीय महामार्ग बंद आहे आणि या राष्ट्रीय महामार्गावर गेल्या 2 दिवसापासून प्रवासी अडकून पडलेले आहेत. हदगावचे तहसीलदार विनोद गुंडमार आमच्या प्रतिनिधीशी बोलताना काय म्हणाले, पाहूया. नाही, आपल्याला माहीत आहे की मागच्या 4-5 दिवसापासून असा अंदाज दिलेला आहे की 5 दिवसाचा हाय अलर्ट दिलेला आहे आणि नांदेड जिल्हा जो आहे तो रेड झोनमध्ये आहे. पैनगंगा नदीला आपण सध्या पाहता आपण भरपूर मोठा असा पूर आहे. थोडीशी आता परिस्थिती अशी दिसत आहे की पाणी नदीचं कमी होत आहे, परंतु पाणी कमी झाल्यामुळे बरेच जण वाहनं ज्यामध्ये टाकण्याचा जबरदस्ती प्रयत्न करतात. या ठिकाणी पोलीस प्रशासन सुद्धा आहे. माझी प्रशासनाच्या वतीनं विनंती आहे, जोपर्यंत आम्ही सांगत नाही तोपर्यंत कोणीही पुलावरून जबरदस्ती गाड्या घालण्याचा किंवा पूल क्रॉस करण्याचा प्रयत्न करू नये. शेती पिकात सुद्धा प्रचंड नुकसान झालं. यापूर्वी पंचनाम्याचे काय आदेश दिलेत का? शेती पिकाच्या बाबतीत जे आहे अतिवृष्टी झाल्याच्या त्याचे पंचनामे होतात. पाऊस कोसळल्याच्या नंतर मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी ऑलरेडी सूचना दिली. आज माझ्यासोबत गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी हे सुद्धा आहेत आणि आम्ही आता शेती पिकाचं झालेलं नुकसानीचं आम्ही पाहणार आहोत आणि ग्रामसेवक, कृषी आयुक्त, तलाठी यांना आम्ही त्याचे पंचनामे करण्याचे आदेश आम्ही देऊ. आणि आता हदगावचे तहसीलदार विनोद गुंडमार यांनी सुद्धा पाहणी केली आणि नागरिकांना आवाहन सुद्धा केलं आहे, कोणीही पुलावरून व रस्त्यावरून क्रॉस होऊ नका.